नमस्कार मित्रांनो, मी पूजा. माझं वय 28 वर्ष आहे आणि माझ्या नवऱ्याचं नाव प्रदीप. त्याचं वय 30 वर्ष आहे. आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत, पण अजूनही आम्हाला मुलबाळ नाही. आमच्या घरी मी, माझे सासरे, सासू आणि माझा नवरा प्रदीप असं आमचं छोटंसं कुटुंब आहे. आम्ही कोल्हापुरात राहतो. इथली घरं खूप जवळ आहेत. ज्यांनी कोल्हापूर पाहिलं असेल त्यांना माहीत असेल की काही गल्ल्या खूपच अरुंद आणि जवळच्या असतात. आमच्या घराच्या डाव्या बाजूला माझ्या सासऱ्यांचे खास मित्र सुनील टोले राहायचे. सुनील काका आणि माझे सासरे लहानपणापासूनचे मित्र. त्यांना 2 मुलं, मोठी मुलगी राणी आणि धाकटा मुलगा राज. राणीचं लग्न झालं होतं आणि राज BScच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. दोन्ही कुटुंबात खूप जवळीक होती. येणं जाणं कायम असायचं. टोले काका आणि काकू दोघेही शिक्षक असल्यामुळे दिवसभर घरात कोणी नसायचं. त्यामुळे राज कॉलेजमधून दुपारी आला की आमच्या घरी यायचा. राज मला वहिनी म्हणायचा. मी घरकाम करत असताना त्याची नजर अनेकदा माझ्याकडे थांबलेली मला जाणवायची. राजचा स्वभाव शांत होता. उंच, मजबूत शरीरयष्टी आणि गोरा, त्यामुळे तो उठून दिसायचा. माझा नवरा प्रदीप बँकेत कामाला होता. तो सकाळी गेला की रात्री 7 वाजता घरी यायचा. एक दिवस प्रदीप नेहमीप्रमाणे घरी आला आणि घरात पॅकिंग सुरू असल्याचं पाहून म्हणाला, प्रदीप, अगं, अचानक पॅकिंग कशासाठी? तुझे आई बाबा फिरायला चाललेत. प्रदीप, कुठे? आणि दोघच? नाही रे, टोले काका काकू पण जात आहेत. सगळे मिळून पुण्याला राणीताईकडे जाणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण निघून गेले. घरात शांतता पसरली. टोले काका काकू नसल्यामुळे पुढचे 8 दिवस राज आमच्याकडे येणार होता. मी दुपारचं जेवण बनवून त्याची वाट पाहत होते. थोड्याच वेळात राज आला. अरे राज, आज उशीर झाला. राज, हो, कॉलेजमध्ये थोडं काम होतं. बरं, ये, जेवून घे. मी त्याच्यासाठी ताट वाढलं. आम्ही समोरासमोर बसून जेवत होतो. वातावरण शांत होतं, पण नजरा मात्र खूप काही बोलत होत्या. जेवण संपलं आणि तो उठून बाहेर गेला. मला वाटलं कदाचित मी चुकीचं समजत होते. मी माझ्या खोलीत गेले. थोड्या वेळाने राज परत आला. तो दारात थांबला. वहिनी, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मी म्हणाले त्याला, बोल ना. राज, खूप दिवसापासून एक गोष्ट मनात आहे, पण सांगायची हिंमत नाही होत. मी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले आणि मी त्याला म्हणाले, काय आहे? राज म्हणाला, मला तुमच्याबद्दल एक वेगळीच ओढ आहे. हे ऐकून काही क्षण मी स्तब्ध झाले, कारण मला त्याच्या नजरेतलं हे आधीपासूनच जाणवत होतं. राज, काही गोष्टी फक्त मनातच चांगल्या वाटतात. राज, माहिती आहे, पण सांगितल्याशिवाय राहवलं नाही. त्या दिवशी आमच्यात बराचसा वेळ बोलणं झालं. पहिल्यांदाच आम्ही इतक्या जवळ आलो होतो. आम्ही ती दुपार पूर्णपणे एकमेकांसोबत घालवले. राज या सगळ्यात नवीन नव्हता. त्याच्या वागण्यात एक आत्मविश्वास होता. त्यानं मला अशी जवळीक दिली जी मला प्रदीपकडून कधीच मिळाली नव्हती. त्याचा प्रत्येक स्पर्श माझ्या अंगातून शहारे आणत होता.
मी त्याच्या मिठीत हरवत चालले होते. त्याच्याजवळ असताना मला वेळेचं भानच राहिलं नाही. माझ्या प्रत्येक श्वासासोबत माझ्या भावना आणखी गडद होत होत्या. त्याने मला ज्या प्रकारे जवळ घेतलं त्यात एक वेगळीच ओढ होती. माझ्या आवाजाने तो आणखी वेड्यासारखा माझ्याजवळ येत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीने माझ्या मनात एक आणि शरीरात एक वेगळीच आग पेटत होती. मी स्वतःला पूर्णपणे त्याच्यावर सोडून दिलं होतं. त्या क्षणी माझ्या मनात ना भीती होती ना कसली चिंता. फक्त तो आणि मी एवढंच जग ओढलं होतं. आम्ही दोघेही त्या क्षणात इतके हरवून गेलो होतो की बाहेरच्या जगाचं भानच राहिलं नाही. राजने मला इतक्या प्रेमाने आणि वेगळ्या पद्धतीने जवळ घेतलं की माझ्या मनात साचलेली सगळं काही बाहेर येऊ लागलं होतं. त्याच्या प्रत्येक स्पर्शाने माझ्या मनात वेगळी लहर उठत होती. त्याने मला घट्ट मिठीत घेतलं आणि त्या मिठीत मला एक वेगळी सुरक्षितता जाणवत होती. त्या दिवशी पहिल्यांदाच मला असं वाटलं की कोणीतरी मला खऱ्या अर्थाने समजून घेतलंय. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि त्या नजरेत इतकी ओढ होती की मी त्याच्यापासून दूर जाऊ शकत नव्हते. बराच वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीतच होतो. आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्या क्षणानंतर आम्ही शांत बसलो. माझं डोकं त्याच्या खांद्यावर होतं आणि तो माझ्या केसावर हात फिरवत होता. मी हलक्या आवाजात विचारलं, राज, तुला हे आधीपासून वाटत होतं का? तो हसला आणि म्हणाला, खूप दिवसापासून, पण सांगायची हिंमत नव्हती होत. दिवसानंतर आमच्यातलं अंतर आणखी कमी होत गेलं. पुढे दिवस जात होते. राज रोज यायचा. आम्ही बोलायचो, हसायचो आणि मग वेळ मिळताच खेळायचो. आमचे एक दिवस खेळ चालू असतानाच अचानक घराची बेल वाजली. बेल वाजताच आम्ही दोघेही घाबरलो. राज पटकन उठला आणि आपले कपडे सावरू लागला. मी घाईघाईने स्वतःला सावरलो. माझ्या मनात एकच विचार चालू होता. आता यावेळी कोण आलं असेल? मी दरवाजा उघडला तर समोर पुढच्या भागात सांगते. स्टोरी आवडली असेल आणि तर चॅनलला लाईक आणि